नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 26 जून आणि 26 जून रोजी एल-पी-जी गॅस सिलेंडरबाबत केंद्र सरकारने मोठा जो नियम आहे ना, तो इथे लागू केलेला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा झटका या ठिकाणी बदलेला आहे. तो नियम कोणता आहे? तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की हा जो निर्णय आहे ना, हा आपल्या गॅस सिलेंडरबाबत बद्दल आहे. घरगुती विषय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बघा, एका कुटुंबात किंवा एकाच पत्त्यावर एकापेक्षा जास्त एल-पी-जी कनेक्शन असल्यास त्याची तपासणी केली जाणार आहे. गॅस कंपन्यांकडून कनेक्शनची पडताळणी करण्यात येईल आणि अनावश्यक किंवा बनावट कनेक्शन आढळल्यास अतिरिक्त कनेक्शन रद्द केले जाऊ शकते. खऱ्या गरजू ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवणे आणि प्रकाराला आळा घालणे ह्या निर्णयामागे हा उद्देश असणार आहे. त्यानंतर दुसरा सुद्धा इथे नियम सांगितलेला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई होऊ शकते. जर ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत किंवा पडताळणी प्रक्रियेत सहकार्य केले नाहीत, तर संबंधित गॅस एजन्सीकडून सिलेंडर बुकिंग आणि रिफिल सेवा तात्पुरती बंद केली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी गॅस कंपन्यांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करणे आता आवश्यक इथे मानले जात आहे. त्यानंतर बघा, इथे या बदलांचा परिणाम सर्व ग्राहकांवर जो आहे ना, हा होणार नाही. ज्या गावांमध्ये, लहान शहरांमध्ये किंवा दुर्गम भागांमध्ये अद्यापही पी-एन-जी सुविधा उपलब्ध नाही, तिथे एल-पी-जी सेवा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे. तसेच तांत्रिक कारणामुळे पी-एन-जी कनेक्शन घेणे शक्य नसल्यास ग्राहकांना संबंधित गॅस कंपनीशी इथे संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर इथे जे आहे ना, ते म्हणजे इथे दरम्यान या नियमांबद्दल अधिकृत अधिसूचना किंवा अंमलबजावणीची अंतिम तारीख इथे जाहीर झाल्यानंतर कोणत्याही अफवांवर इथे विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती याची प्रतीक्षा तुम्हाला करायची आहे, असे आवाहन इथे करण्यात आलेले आहे. तुम्हाला यावर काय वाटते? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.